नमस्कार, मी संदीप करमरकर. उद्या तारीख आहे 26 तारीख आहे, सोमवार आहे. उद्या मार्केट चालू झाल्यानंतर MMTC जो शेअर आहे, MMTC तो जो शेअर आहे तो आमच्या मित्रांनी जर तो क्वांटिटीमध्ये घेतला, आणि मित्र म्हणजे मला फार काय नाही, तसे 2-3 मित्र आहेत, त्या लोकांबद्दल बोलतो आहे. आम पब्लिकबरोबर मी काय बोलत नाही आहे. ते त्यांनी जर घेतला तर मी व्हिडिओ कधी टाकत असतो, त्यामुळे ते सकाळी बघो दुपारी बघो, त्यांना एक अंदाज येईल की तो शेअर जो आहे MMTCचा तो सकाळी ते मार्केट चालू व्हायच्या आधी जर त्यांनी पाहिला तर निश्चितच मी कोणाला रिंग करून काय सांगत नाही की तू घे म्हणून. त्यांनी फॉर्च्युनेटली उद्या जर तो 9च्या आधी जर त्यांनी बघितला माझा व्हिडिओ आणि त्यांनी जर शेअर परचेस केला तर त्याला काही पण होऊ शकतं, प्रॉफिट होऊ शकतो, लॉस होऊ शकतो. परंतु मला असं वाटतं की MMTC 2 दिवस जर होल्ड केला तर निश्चितमध्ये त्याच्यामध्ये प्रॉफिट होण्याची शक्यता आहे. तर MMTC शेअर जो आहे हा उद्या बहुतेक मला वाटतं परवापर्यंत नक्की 1-2 रुपये मूव्ह होईल, आणि जर क्वांटिटी मध्ये असेल तर निश्चितच फायदा होईल. तर आपण बघूया काय होतं पुढे. आणि मी आता या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर मार्केटमध्ये तुम्हाला टिकून राहण्यासाठी काय क्वालिटी लागते, किंवा आपण म्हणतो येरा गबाळ्याचं ते काम नाही आहे, त्यासाठी खूप डिटर्मिनेशन पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. तर मी प्रत्येक वेळी एखादं उदाहरण देत जाईन तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मागे, आणि मग तुम्ही समजा की काय क्वालिटी लागते. मी आता पहिलं उदाहरण देतो की तुम्हाला आयन बॉथम माहिती आहे, इंग्लंडचा प्लेयर होता, तो ऑलराऊंडर होता, कॅप्टन पण राहिलेला आहे. तर तो इंटरनॅशनल क्रिकेट खेळलेला आहे. तर त्याच्यामध्ये एक दिवस काय झालं की तो काउंटी क्रिकेट खेळत होता इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत असताना त्याच्या समोरचा जो बॅट्समन होता तो बॉलर होता, आणि त्याला फारसं काही खेळता येत नव्हतं. त्यामुळे आयन बॉथमवर जबाबदारी होती. तर आयन बॉथम खेळायला आल्यावरती एका ओव्हरमध्ये 6 रन पाहिजे होते जिंकण्यासाठी. तर समोरचा बॉलर आला, आयन बॉथमला बॉल टाकला, पहिला बॉल बॉथमने प्लेड केली शांतपणे. दुसरा बॉल टाकला, आउटसाईड दी ऑफ स्टंप बॉथमने सोडून दिला पॅटवर करून. प्रेक्षकांमध्ये शांतता पसरली. बॉलरनी तिसरा बॉल टाकला, बॉथमने थोडा लेग साईडला पुश केला, कुठलीच रन घेतली नाही. आता मात्र पब्लिकमध्ये अस्वस्थता पसरली की 4 बॉल झाले, एकही रन नाही गेली. हा इंटरनॅशनल खेळतो का काय खेळतो, हा जो कॅप्टन राहिलेला आहे याला खेळता येत नाही समोरच्या बॉलरला. लोकांमध्ये एक प्रकारची नाराजगी निर्माण झाली, आणि लोकांनी काही वेळा स्टँडला थोडा आवाज करायला लागला की मारो मारो, आपण जसं त्यांच्या इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहीत नाही, पण तसे त्यांनी त्या स्टाईलनी चालू केले. तर त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा 5वा बॉल टाकला तेव्हा त्यांनी हद्दच झाली, लोकांना असं वाटलं, कारण त्यांनी स्ट्रेट बॉल केला आणि बॉलरने फॉलो थ्रूमध्ये तो उचलला. मात्र त्यावेळेस म्हटलं त्या लोकांनी जवळपास शिव्याच द्यायला सुरुवात केली, आपल्या भाषेत बोलायचं तर. आता इंग्लिशमध्ये काय देतात ते माहीत नाही, पण त्यांनी द्यायला सुरुवात केली की या बॉथमला हाकलून द्या, बॉथम काय बरोबर नाही आहे, आणि इंटरनॅशनल क्रिकेट खेळला आहे तरी असा बॉल प्लेड करतो, याला खेळता येत नाही. आणि जेव्हा त्या बॉलरनी 6वा बॉल टाकला तेव्हा बॉथमने 6 मारली. आता हा जो आत्मविश्वास आहे बॉथमकडे, जेव्हा इतका शांतपणे त्यांनी 5 बॉल प्लेड केले आणि 6व्या बॉल त्यांनी काय केला, 6 मारला. यांनी त्याची ताकद दाखवली की मी इंटरनॅशनल क्रिकेट खेळलो आहे, या साध्या छोट्या बॉलरकडनं काउंटीमधल्या, की मला काही कठीण नाही आहे. हा जो आत्मविश्वास आहे त्याने दाखवला, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये डगमगता कामा नये, आणि तुमचं इतका कॉन्फिडन्स पाहिजे की मी 6व्या बॉलला 6 मारू शकतो. हा जर कॉन्फिडन्स असला तुम्हाला तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये करू शकता. आणि याचे मी तुम्हाला उदाहरण देत जाईन वरचेवर. आपण परत भेटूच. आपण माझा व्हिडिओ बघता याबद्दल धन्यवाद.